सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरेगावी जाऊन भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली। यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमुळे तयार झालेली शिवसेनेची नाराजी आता दूर होणार अशी चर्चा या भेटीमुळे सध्या सुरू झाल्याचे पाहायला मिळते। धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट ही अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं मानलं जातं। त्यामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय सुखकर झाला आहे अशी चर्चा सुद्धा पाहायला मिळत आहे। काय सांगाल, आज तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दरेगावी भेटला, कशा निमित्त भेट होती आणि काय चर्चा झाली? महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब दरेगावी मुक्कामी आले होते। त्यांना या विधान परिषदेच्या निवडणुकीचा एक उमेदवार महायुतीचा म्हणून त्यांचे आशीर्वाद घ्यायला मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि महायुतीच्या वतीनं निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट असेल आणि महायुतीतील सर्व पक्ष यांनी ताकदीनं ही निवडणूक आणि त्यांची सर्व ताकद माझ्या पाठी उभं केल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि या निवडणुकीसाठी त्यांनी भरभरून मला आशीर्वाद दिले। परंतु इतर काही चर्चा झाली का? म्हणजे सदस्यांच्या नाराजी संदर्भात किंवा सदस्यांना समजून सांगण्यासंदर्भात बैठका अजून पूर्ण घेतल्या नाहीयेत, मंत्र्यांनी बैठका घेतल्या नाहीयेत? नाही, सगळ्यात महाराष्ट्रभर सर्व विधान परिषदेच्या ज्या ज्या जागा आहेत त्याच्या संदर्भात सर्व चर्चा वरिष्ठ पातळीवर होत असतात। त्या ठिकाणी सर्व चर्चा झालेल्या असतील। आमचा या माझ्या बैठकीमध्ये चर्चेचा किंवा बाकी काही विषय आलेला नाही। ही भेट खरं तर दादा महत्वपूर्ण होती खूप। याचं कारण म्हणजे शिवसेनेची नाराजी आहे अशी चर्चा होती एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये। मात्र ही भेट झाल्यानंतर आता तुमचा विजय थोडा सुखकर झालाय अशी सुद्धा चर्चा बाहेर मागाशी पाहायला मिळाली। काय म्हणणं आहे? नाही, आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि महायुतीचे ते एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे। सातारा जिल्ह्यात आल्यानंतर माझं कर्तव्य आहे, मी उमेदवार आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली, महायुतीच्या नेतृत्वाखाली मी या ठिकाणी उमेदवारी करतोय आणि त्यांची भेट घेणं, त्यांचे आशीर्वाद घेणं हे माझं कर्तव्य आहे। आणि नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मी भेट घेतली, आता आज उपमुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली, राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची भेट घेतलेली आणि सगळ्यांनी मला या ठिकाणी एकमुखी विजयासाठी पाठबळ दिलेलं आहे। काही दिवसांपूर्वी तुम्ही शंभूराज देसाईंची भेट घेतली, साताऱ्याचे पालकमंत्री। पुन्हा सुद्धा बोलणं झालं असेल त्यांच्यासोबत कदाचित आपलं, काय त्यांचं? येत्या 2 दिवसामध्ये महायुतीची या ठिकाणी सर्व वरिष्ठ नेत्यांची, जिल्हा मग सांगली असेल, सातारा असेल, सगळ्या नेत्यांची बैठक होईल आणि तिथून सगळेजण एक दिलानं एकत्रितपणे काम करायला एकत्रित काम करता येतच। खाली सगळ्या सूचना तशा आहेतच, परंतु बसून जे पुढलं काही नियोजन आहे निवडणुकीच्या रणनीतीचं ते वरिष्ठ नेते मंडळी जिल्ह्यात ठरवतील। ओके। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।